नमस्कार मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत पोलीस भरती संबंधित गणितावरील महत्त्वाची काही उदाहरणे. तर चला पाहूयात. उदाहरण नंबर पहिले. काय एका चौरसाचे क्षेत्रफळ 16 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याची एक बाजू किती सेंटीमीटर असेल? तर आता पहा, चौरसाचे क्षेत्रफळ, त्याचं सूत्र काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ किती दिलेले आहे आपल्याला? 16 चौरस सेंटीमीटर बरोबर बाजूचा वर्ग. मग आता 16ला वर्गमुळात घ्या. उत्तर किती आलं? 4. मग आता हे सेंटीमीटर असल्यामुळे हे आपलं उत्तर येणार 4 चौरस सेंटीमीटर. आता पहा उदाहरण नंबर दुसरं. दर साल दर शेकडा किती टक्के दराने व्याज आकारणी करावी, म्हणजे 1500 रुपयावर 3 वर्षात 5540 रुपये व्याज मिळेल? तर पहा त्याचं उत्तर 5400. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. म्हणून त्याला 3 भाग दिला 5400ला. किती आला? 3 1 3, खाली उरले 2, 3 8 24, म्हणजे एका वर्षासाठी 180 रुपये. तर मग 1500 रुपयाचे किती टक्के? मग उत्तर काढताना काय सांगितलं आहे आपल्याला? 1500 रुपयाचे 1% दराने 180. मग हे गुणाकारातले 100 गेले, भागाकारातले 100 आले गुणाकारात, आणि गुणाकारातले 1500 आले भागाकारात. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले. 15 1 15, खाली उरले 3, 15 2 30, म्हणजे 12% व्याज आकारणी करावी लागेल. व्याज आकारणी केली तर 1500 रुपयावर 180 3 वर्षात 540 रुपये व्याज मिळेल. आता उदाहरण नंबर पुढचं पाहूत. एका मुलाच्या रांगेत अजितचा एका टोकाकडून 25वा नंबर आहे. काय इथं लिहिला? अजित. एका टोकाकडून 25वा नंबर असल्यामुळे हे त्याचं टोक घेऊ आपण डावीकडचं. किती इकडं घेतले? किती? 25वा नंबर असल्यामुळे इकडं आले 24 मुलं. आणि दुसऱ्या टोकाकडून 27वा नंबर आहे. 27वा नंबर असल्यामुळे इकडे घेतले 26 मुले, म्हणजे 26, आणि इकडं लागला 27वा नंबर, आणि इकडून लागला 24 आणि 25वा नंबर. तर रांगेत एकूण मुले किती? मग किती झाले? हे 26 आणि 24, 26 आणि 4 30, 26 60 आणि 1 61 मुले. मग त्या रांगेत 61 मुले आहेत. चला पाहूयात आपण समोरचं गणित. आई आणि गणित काय सांगतंय? आई आणि तिच्या 5 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. आईचे वय वगळून सरासरी 7 वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती? तर पहा काय गणित काय सांगतं आपल्याला? आई आणि तिचे 5 मुले म्हणजे किती झाले? 6. सरासरी वय काय सांगितले? 15 वर्ष. सरासरी असल्यामुळे 6ला 15नी गुणायचं. किती आले? त्याचे उत्तर 90. नंतर म्हणजे सर्वांचं सरासरी वय झालं 90. तर आता काय सांगतं? आईचे वय वगळून सरासरी वय वर्ष 7ने कमी होते. आता आईचं वय जर वगळलं तर ते राहिले किती? 5 लोक, म्हणजे तिचे मुलं, आणि सरासरी 7ने कमी होती, तर ते 15मधून 7 वजा करायचे. तर उत्तर येतं 8. 8 आणि 7 15, तर 5 8 40, आणि याची करायची वजाबाकी. 0 4 आणि 5 आणि 4 9, म्हणजे हे आले तर आईचे वय झाले 50 वर्ष. आईचे वय 50 वर्ष असेल. आता पहा समोरचं गणित. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 35 आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती? मग सरासरी ही मधली संख्या असते.
मग सरासरी किती दिली 35. तर त्यांनी सांगितल्यात कोणत्या संख्या क्रमवार विषम संख्या. मग 37च्या पुढची विषम संख्या 35च्या पुढची विषम संख्या येणार 37 आणि 37च्या पुढची 39. पण आपल्याला काय विचारली सर्वात लहान संख्या. मग 35च्या अगोदरची विषम संख्या 33, 33च्या अगोदरची 31 म्हणून सर्वात लहान विषम संख्या ही 31 असेल. पाहूयात पुढचं गणित. एका समूहात 10 माणसे आहेत. समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो. तर हस्तांदोलने किती? माणसे किती आहेत? 10. 10 जर माणसे असतील तर याला सूत्र वापरायचं n गुणिले n अधिक 1 n वजा 1. मग 10 वजा 9 आणि भागिले 2. तर काय झालं 2 पंचे 10 5 9 45 म्हणजे एकूण 45 हस्तांदोलने होतील. पाहूयात आपण समोरचं गणित. एक कपाट मिनलने 15% फायदा घेऊन रुपये 4140 रुपयाला विकले. तर त्या कपाटाची मूळ किंमत किती? आता मूळ किंमत आपण ठरवायची चे तिने किती फायदा घेतला आहे? 15%. 15% फायदा घेतला असल्यामुळे 100मध्ये 15 ॲड करून 115 केले भागिले 100. तर 15% फायदा घेतल्याच्या नंतर किती रुपये किंमत झाली? 4140 रुपये. तर हे भागाकारातले 100 जाणार गुणाकारात आणि गुणाकारातले 115 येणार भागाकारात. मग आता ह्याला भाग देऊ. भाग कशात जातो? 5चा भाग जाऊ शकतो. इथं 5ची कसोटी तर तुम्हाला माहीत आहे. मग आता इथं 5 दोन्ही 10 हे शून्याचे शून्य उरले, शून्य घेतले. इथं किती आले? 5 दोन्ही 10 खाली उरले 15, 5 त्रिक 15. मग आता ह्याला 23 भाग देऊ. भाग कितीचा बसतो? 23 1 23, 23 दोन्ही 46 म्हणजे 2चा भाग बसत नाही आहे. त्यामुळं भाग घेतला 23 1 23 आणि इथं घेतले 23. मग 23 जर इथं घेतले तर उरले किती? 23 आणि 7 40 आणि 1 48 म्हणजे झाले 8 उरले. 23 आणि 7 40 आणि 41 म्हणजे 8 उरले. आता 23 जर 84 आहेत का 23च्या पाड्यात? बघा 23 1 23, 23 दोन्ही 46, 23 त्रिक 69, 23 चौक 92. इथं घेतले 3, 23 त्रिक 69 खाली उरले 70, 10 80, 4 84, 4 आणि 1 5, 1 आणि 1 5 म्हणजे पहा 1 मिनिट परत एकदा भाग देऊन पाहू. 140 4140 भागिले 23 गुणिले राहिलेली 20. मग आता 23 1 23 इथे घेतले 1 23, 7 30, 10 40, 1 41 इथं उरले 18 आणि 4 म्हणजे 23च्या पाड्यात 184 कितव्या नंबरला? मग 23 1 23, 23 246, 23 त्रिक 69, 23 चौक 92, 23 5 15 दर्शक 23 गुणिले 8, 8 त्रिक 24 भाग बसला इथं 8चा म्हणजे 18 दोन्ही 36, 360 आणि 3600 रुपये. भाग बसला 8चा म्हणून त्या कपाटाची मूळ किंमत बरोबर 3600 रुपये आहे. हे काय म्हणते? रामचे वय हरीच्या वयाच्या 4 पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज 50 असल्यावर त्यांच्या वयामधील अंतर किती?
इथं लिहायचे रामचे वय, राम, आणि इथं लिहिला हरी. रामचे वय हरीच्या वयाच्या 4 पट आहे. हरीचे वय 1 वर्ष तर रामचे वय 4 वर्ष. दोघांची बेरीज झाली तर 50. मग दोघांची बेरीज घेतल्यामुळे हे झाले गुणोत्तर. गुणोत्तरांची करायची बेरीज 4 आणि 1 5. 5 10 50. आपले उत्तर आलं 10. 10 म्हणलं तर त्याला गुणोत्तराला गुणायचं. 10 गुणिले 1 बरोबर 10 आणि इथं 4 गुणिले 10 बरोबर 40. मग यांची करायची वजाबाकी. 40 वजा 10 बरोबर 30 वर्ष. मग त्या दोघांच्या वयामधील अंतर, त्या दोघांच्या वयातील अंतर हे 30 वर्ष असेल. 30 वर्ष आहे. आता ते काय, समोरचा क्वेश्चन पाहूयात. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटीमीटर व कर्ण 10 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? मग पहा, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्याचं सूत्र आहे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता आपल्याला कर्ण दिलेला आहे. इकडं अगोदर ह्यात कर्ण दिलेला असल्यामुळे आपल्याला अगोदर पायाची किंमत काढून घ्यावी लागेल. मग काय सांगतंय, कर्ण काढण्याचं सूत्र काय, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग कर्ण किती दिला आपल्याला, इथं 10 सेंटीमीटर म्हणून घेतलं, वर्ग घेतला म्हणून वर्ग. आता बाजू काय दिली, 8 सेंटीमीटर म्हणजे 8चा वर्ग घेतला अधिक उंची. मग आपल्याला उंची काढावं लागेल. 10चा वर्ग झाला 100 बरोबर 8चा वर्ग झाला 64. मग आपल्याला हे बेरजेतली आली इकडं वजाबाकीत, म्हणून ह्यांचं हे 6 कडून 1 हातच्या घ्या. 10 शून्यातून 4 जात नाहीत म्हणून 1 हातच्या घेतला. मग 6 आणि 4 10 इथं 7 राहिले 3 बरोबर 36. मग हे झाली वर्गसंख्या म्हणून इथे घेतले 6. तर बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय, पाया 1/2 गुणिले पाया काय दिलं तर आपल्याला 8 सेंटीमीटर, तर उंची किती निघाली आपली 6. मग 2 × 6 आणि 8 × 24 म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आले 24 सेंटीमीटर. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 24 सेंटीमीटर. यात आपण समोरचा प्रश्न. मीनाचे वय 13 वर्ष. मीनाच्या वयात 13 वर्ष मिळवली आणि येणाऱ्या बेरजेला 4ने गुणले तेव्हा उत्तर 60 आले. तर मीनाचे वय किती? आता या गणितात अगोदर आपल्याला उत्तराकडून शेवटकडून यावं लागेल, म्हणजे सगळी उलटी क्रिया केली तर उत्तर मिळून जातं. मग आता काय सांगितलंय, तेव्हा उत्तर 60 आले. पण कधी उत्तर 60 आले, 4ने गुणले तेव्हा, म्हणून आपण घेतले 60ला अगोदर 15ने भागून घेऊ. 4ने गुणले तेव्हा 4ने भागून घेतले, तर 4ने जर 60ला भाग दिला तर उत्तर येतं 15. 15 चोक 60, 15 आणि 4ने भागले. मग काय म्हणते, येणाऱ्या बेरजेला आणि मीनाचे वय 13 वर्ष त्यात मिळवले म्हणून हे 13 वजा करायचे, उत्तर आलं 2. तर मीनाचे वय हे 2 वर्ष असेल. मीनाचे वय बरोबर 2 वर्ष. आता समोरचा प्रश्न पाहूयात. चौरसाचे सर्व कोन प्रत्येकी टिंबटिंब अंशाचे असतात. मग आता उत्तर बघा, हे झालं चौरस. चौरसाच्या 4ही बाजू समप्रमाणात असतात आणि ते चौकोनाच्या 4ही कोनाची बेरीज 360 अंश असते. 360 अंश. तर 360ला 4ने भाग दिला का, तर ते समप्रमाणात आहेत. तर 4 × 1 = 4,
4 8 32 आणि 4 9 36 आणि शून्याला 0 दिला. तर चौरसाचे सर्व कोन प्रत्येकी 90 अंशाचे असतात. हे चौरसाचे सर्व कोन प्रत्येकी 90 अंश असतात आणि चारही कोनांची बेरीज ही 360 अंश येते. क्वेश्चन पाहूयात समोरचा. एक काम 5 माणसे 20 दिवसात करतात, तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील? म्हणून अगोदर सूत्र जर वापरलं तर MTDW2 भागिले M1 अधिक गुणिले W1 अधिक गुणिले W2. तर हे असं करायचं 5 गुणिले 20 भागिले 4. 4 1 4 4 पंचे 20 बरोबर 5 आणि 5चा गुणाकार येतो 25. तर ते काम 4 माणसे 25 दिवसात करतील. धन्यवाद मित्रांनो. असेच गणिते शिकण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.